नाही पण आज जेवायला मजा झाली आपण भाजी एक नंबर झाली होती. आज आप्पीने केलेली भाजी. आप्पीने केली होती होय? नाही पण वाटत नसलं तरी तिचं प्रेम आहे बरं का माझ्यावर. तिचंच प्रेम आहे ना? आणि का तिने दिवसभर ऑफिस मध्ये काम करून घरात येऊन तुझ्या आवडीची भाजी बनवली आणि तू काय केलं रे? हा काय केलं माझ्या पोरीसाठी? करणार आहे विनय काका, करणार आहे अर्जुन पण. एक मिनिट, काय करणार आहे? ते सिक्रेट आहे. आप्पीकडे पण सिक्रेट आहे अर्जा. होय काय कापते? त्याच्याकडे नको लक्ष देऊ अर्जुन. काहीतरी बोलतोय आपलं ते. अर्जुनच्या डोक्यात आपणासाठी एक स्पेशल कंट्रोल 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 झालं. हो हो, पण विषय काय नेमका? सरकार ते 86चं सिक्रेट आहे सरकार. हो. असं होय, 86चं सिक्रेट आहे काय? मग तर हे समजलंच पाहिजे बरं का मला. आपल्या घरात नुसते सिक्रेटच सिक्रेट आहेत. काय सरकार? आता गप बसायला काय घेशील सोज्या? ए सुजा, गप केले का? का मनी मावशी सारखं बोलतोयस? हा सगळं आनंदात चाललंय. हा अर्जुन, अरे त्या मनीन संकल्पला अजून किती दिवस तू शिक्षा देणार आहेस? सरकार, जोपर्यंत ती दोघं स्वतःहून आपला गुन्हा कबूल करत नाहीत ना, तोपर्यंत आजगावच्या रस्त्यावर अशीच फिरणार. अर्जुन ऐक की, अरे आता पुरे झालं ना. अरे चुकीचं आहे कायद्यानुसार. आप्पे फक्त कायद्याने शिक्षा करून नाही चालणार त्यांना, कळलं का? त्यांची मस्ती जिरली पाहिजे. नाही तर होईल काय, ते संकल्पाला जेलमध्ये टाकू आपण, जाईल ते तुरुंगात, शिक्षा बघून येईल आणि परत आहे तसा वागल. म्हणजे मागचे पाडे 55. हो पण हे बरोबर नाहीये ना. आपण असं नाही केलं पाहिजे. मी कुठं काय करतोय? जो काय निर्णय घेतलाय आजगावच्या जनतेने घेतलाय. अपर्णा, मला अर्जुनचं पटतं या ठिकाणी. काय त्यांनी जे केलंय ना, त्या मानाने ही शिक्षा काहीच नाही. बरं, त्यांना लाजही वाटत नाही त्यांनी केलेल्या कामाची. सर अहो, ती लोक बदलणार नाहीये माहिती आहे की आपल्याला. त्यांच्यावर केस करून त्यांना कायदेशीररित्या शिक्षा भोगायला पाठवलं पाहिजे. आप्पे, त्या दिवशी काय तोंडांनी थांबवलं म्हणून मी गप्प बसलो. नाही ते ना, ते बंट्याचं थोबाड इकडचं तिकडं करणार तो कायमचं. आपलं बाळ पळवलं त्यांनी, तुला येडं ठरवलं, आपल्या घरच्यांना बाळापासून लांब केलं. एवढं कमी होतं म्हणून दादा वहिनींच्या भावनांशी खेळल्यात ती लोक. असा सोडतच नसतो मी त्यांना. एक तर त्या दोघांना येड लागल, नाही तर दोघं येऊन गपचूपपणे आपली माफी मागते. तोपर्यंत कंप्लेंट करायची नाही म्हणजे नाही, काय व्हायचं ते होते. बरं जाऊ दे, कशाला त्यांचा विषय तरी काढायचा? सरकारांनीच काढलाय. आणि का काढला हे माहित नाही का तुला? अरे गप की आता सुज्या. पण अर्जुन, तुझं बरोबर आहे बरं का. जोपर्यंत गावाचं मन भरत नाही ना, तोपर्यंत त्यांना गावानं शिक्षा करू देत. बरोबरच आहे दादा, या लोकांची ना नियत कधी सुधारणार नाही. रुक्मिणी, रुक्मिणी अगं का अशी वागतीस माझ्याशी? हे बघ, जी काही शिक्षा आहे ना ती मी भोगायला तयार आहे, पण तू माझ्याशी असं वागू नकोस बाई. हे बघा, मी नीटच वागते. रागात असते ना तर थांबलेच नसते, इथं निघून गेले असते. अगं असं का करतेस? तू माझ्याशी बोलत नाहीयेस, बाहेर झोपतेस, हे घरच्यांना कळतंय. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतील. मग ते प्रश्न कधी आलेच नाहीत पाहिजेत का? अहो, तुम्हाला बघितलं की सगळं आठवतं मला. विनूभाऊजींचं अख्खं आयुष्य गेलं हो तुम्हाला हंबीरदादा करण्यात. हो हो, मान्य आहे, मला सगळं मान्य आहे, पण मान्य करून काय उपयोग आहे आता? तुम्ही पैशासाठी लोभी आहात माहित होतं मला. त्याचं कारण बी समजत होतं. पण पैशासाठी कोणाचा तरी जीव घ्याल असं अजिबात वाटलं नव्हतं. जीव? मी जीव घेतलाय? मी काही खून नाही केला त्यांचा. खूनच आहे तो. तुम्ही ठरवलं त्या मेल्या पाहिजेत. रुक्मिणी अगं, मी त्यांना तिकडं नेऊन तसंही काही झालं नसतं तर. अहो, तो त्यांच्या नशिबाचा भाग होता, पण तुम्ही ठरवलं. हो हो, भास्कर, खरंच काय करू मी? तुला माहितीये अर्जुन जेलमध्ये का नाही गेला? आता हे काय मधूनच?
रुक्मिणी, अर्जुन जेलमध्ये गेला नाही कारण मी साक्षी फिरवायला लावली होती. तो साक्षीदार होता ना, त्याच्या बापाचा जीव मी वाचवला होता आणि केवळ मी सांगितलं त्याच्या खातर त्यानं साक्षी फिरवली. हो, मी त्याचे पैसे भरले. तुम्ही तुमचं पाप असं धुण्याचा प्रयत्न करताय का? नाही, हे बघ, माझं पाप कधीच धुतलं जाणार नाही हे माहिती आहे मला. पण रुक्मिणी, मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की मी पूर्वीचं सरकार नाही उरलेलो ग. मी बदललोय आता. अहो, बदलून काय होणार आहे आता? हो, तुमच्यामुळे त्या पोराचं आणि विनू भाऊजींचं अख्खं आयुष्य बदललं हो. ते पोरगा आणि विनू भाऊजी एवढ्या तेवढ्यावरून त्यांची आठवण काढतात. त्या पोराला आपण हॉस्टेलमध्ये टाकलं, विनू भाऊजी घरापासून अलिप्त झाले, गप्प गप्प राहायला लागले. त्यांचं आयुष्य परत देऊ शकणार आहे का तुम्ही? नाही. मग रुक्मिणी, तू असं वागणार हे माहित होतं मला, म्हणूनच मी तुला काही आजवर सांगितलं नव्हतं. हे बघ, मी चुकलोय हे मला मान्य आहे आणि जी काही शिक्षा होईल ना ती सुद्धा भोगायला मी तयार आहे. पण रुक्मिणी, थोडा वेळ दे मला. सगळं मी व्यवस्थित करेन, पण थोडा वेळ मला ह्या घरासोबत घालवू देत, या घरच्या लोकांसोबत घालवू देत. नंतर मी स्वतः अर्जुनकडे जाईन आणि सगळं सांगेन त्याला. मग अर्जुनने मला काही शिक्षा द्यायची ती देऊ देत, घराच्या बाहेर काढू देत, कायमचं जा म्हणू देत. सगळं मान्य आहे मला. असं वाटत होतं आता हप्पीचं बाळ मिळालंय, सगळं सुरळीत होईल, पण कुठलं काय. रुक्मिणी, आता तोच विषय परत परत बोलून काय होणार आहे? म्हणूनच मी बाहेर जाते. हे बघ, तू चुकलीच नाहीस, तू कशाला जाऊन बाहेर झोपतेस? तू इथं वर झोप, मी खाली झोपतो. पण तू बाहेर झोपायला गेलीस तर सगळ्यांना कळेल आणि बघ, सगळं हे आत्ताच सांगावं लागेल. हो, पण मग कधी सांगणार आहात तुम्ही? रुक्मिणी, फक्त मला मनी आणि संकल्प या गावाच्या बाहेर घालवू देत, बस. रुक्मिणी, त्यावेळी मी चुकलो होतो. माझी चूक मला मान्य आहे आणि तिची शिक्षा भोगायला सुद्धा मी तयार आहे. काही वेळ तरी माझ्याशी नीट वाग. परत मी तुझ्यासोबत इथं असेल की नसेल मला माहित नाही. देवा, फक्त हे सगळं सहन करण्याची माझ्या अर्जुनला ताकद दे. अप्पे, आवडलं का सगळं? झालं सगळं. आता एवढे कपड्यांच्या घड्या झाल्या की झालंच. अर्जुन, उद्या अमोलला आठवणीने हॉस्पिटलला घेऊन जायचंय आपल्याला. अगं हो अप्पे, मीच तुला विचारणार होतो. पहिल्या 2 महिन्यात बाळाला लस देतात, ती नसेल मिळाली ना आपल्या अमोलला? मिळालं तर कशा विचार? कशी? आपल्या हिरकणी योजनेमुळे. अरे, दीपा घेऊन गेली होती लस द्यायला बाळाला. अरे वा, म्हणजे आपल्याला माहित नसताना आपल्या हिरकणी योजनेचा फायदा आपल्याला झाला पण. हे कसं असतं बघितलं ना अप्पे? बघ ना, तू लोकांसाठी काम करतीस, झटतीस, एवढं कसल्या अपेक्षा न ठेवता मनापासून काम करत राहतीस, त्याचा फायदा फिरून फिरून आपल्यापर्यंत येतो. ते हे कीर्तनात नाही का म्हणतात महाराज, काय? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. अप्पे, त्या मनीन बंटेची अवस्था बघितली ना काय झाली? एवढे कुटाने केलेत, आज कंडिशन काय? हे असते, जैसे ज्याचे कर्म ना तसं फळ देतो ईश्वर. पण अर्जुन, आता त्यांना तुरुंगात टाकून द्या. नाही, तुरुंगात गेले की गेलेच ग ते. एवढ्यात नाही तुरुंग त्यांना. अर्जुन, बासकी आता. बासकी? अप्पे, आपली अवस्था काय केली होती त्यांनी आठवतं ना तुला? त्या तुलनेत आपण त्यांना अजून काहीच केलं नाही. पण मग असं कशाला करायचं? म्हणजे त्यांनी आपल्याला जेवढा त्रास दिलाय तेवढा आपण त्यांना दिलाच पाहिजे का? मग त्यांच्या आणि आपल्यात फरक करायला. काय बोलतेस तू? त्यांनी आपलं बाळ चोरलं होतं आणि ते गेले असं भासवलं होतं. पण आपण त्यांना सुधारण्याची संधी दिली नाही अशातला भाग आहे का? अजिबात नाही. संधी दिली, पण सुधारले का ते? नाही सुधारले. प्रत्येक वेळी ना अजून घाण जास्त काहीतरी करत आले ते, आणि तू त्यांची बाजू घेतेस का?
बाजू नाही घेते रे मग काय तर अर्जुन, मला भीती वाटते रे. त्यांनी परत काहीतरी उद्योग नको करायला. कशाचं काय करतात आप्पे ते, त्यांचं त्यांना सुधारणा, खायची वांदे आहेत त्यांची. एवढं हलक्यात नको घेऊ अर्जुन त्यांना. आप्पे मी तुझे एवढे अजिबात ऐकणार नाही. हे बघ, त्यांना गावाने शिक्षा दिली, मी नाही, पण त्यांना गावाने जी शिक्षा दिली ना ती त्यांनी भोगलीच पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. मी का म्हणतेय तुला सांगूच शकत नाही. चला झोपायचं ना. हो, हे कप. मी घेतले, ठेवतो. हा. अप्पे सरकार, अहो दचकले की मी. सॉरी मी तुला आधीच हाक मारायला पाहिजे होती. अगं पण काय करू, काही सुधरतच नाही मला. एकदम टेन्शन आलंय ग. संकल्प आणि मनी मावशींमुळे. हो ना, ते जवळ या गावात आहेत ना तवर काही खरं नाही. ते अर्जुनला कधी गाठतील आणि खरं सांगतील. आणि अर्जुन त्यांना या गावाच्या बाहेर काढायला तयारच नाही. काय? हो, त्याचं स्पष्ट म्हणणं. गावातली लोक त्यांना जेवढा त्रास देतात तेवढा देऊ दे, त्यांना भोगू दे. आणि तो म्हणला की एवढ्या सहजासहजी मी त्यांना तुरुंगातही टाकणार नाही. अरे देवा, आता तर काही खरंच नाही. मग ते कधी काढतील अर्जुनला सांगतील. सरकार, हे बघा, आपल्याकडे फक्त आता एकच उपाय. त्यांच्याकडे असलेले पुरावे आपल्याला लवकरात लवकर नष्ट केले पाहिजे. म्हणजे ते जरी बोलले अर्जुनला तरी अर्जुन त्याच्यावर सहजासहजी काही विश्वास ठेवणार नाही. अर्जुन एवढ्या मोठ्या गोष्टींवर नाही विश्वास ठेवणार. आणि त्यात संकल्प आणि मनीमावशी म्हणल्यावर तर नाहीच नाही. हा, त्या दिवशी मी मनीला बोललो की फोन फोडल्यात पोरांनी, हे मला माहिती आहे, पण मी ते फोन बघितले नाहीत. अगं म्हणून तर ती गप होती. पण सरकार, संकल्पने त्याचा फोन एकदम व्यवस्थित ठेवलेला असणार. आणि तो व्हिडिओ काय एकाच फोनमध्ये असणार आहे का? नाही ना. होय, ते बी खरंच आहे. अगं ते व्हिडिओच्या जोरावर तर ते मायलेक मला झुलवत होते. ते व्हिडिओ त्यांच्यासाठी लाख मोलाचा आहे. म्हणूनच म्हणते सरकार, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तुम्ही लवकरात लवकर तो फोन शोधा आणि त्यातला व्हिडिओ आधी डिलीट करा. ठीक आहे, मी लगेच लागतो कामाला. आणि सरकार, हे शेवटचा म्हणजे या बाबतीत मी तुम्हाला केलेली ही शेवटची मदत. यानंतर मी तुम्हाला या बाबतीत मदत करणार नाही. तुम्ही अजून किती दिवस हे असं लपून ठेवणार आहात? मला परत हे सगळं ढासळायची भीती वाटते. मग तुम्हाला सांगता येत नसेल सरकार तर मी सांगेन. नाही, मी सांगतो ना. रुक्मिणीला सुद्धा मी सांगितलंय. आई म्हटलं की मला गुन्हा करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच गुन्हा लपवणाराही दोषी असतो. नाही अप्पे, यात तुझा काय बी दोष नाही. हे बघ, जे काय आहे ते हे माझं आहे. पण सरकार, तुम्हाला एक सांगू का? हे म्हणजे निशीला ताव देत तुम्ही तुमच्या अभिमानाच्या गोष्टी सांगता ना, तसंच तुम्ही अगदी सपशीलपणे तुमची चूकही मान्य केली पाहिजे. हे करायला जास्त धाडस लागतं अप्पे. मिशांना ताव देणं लय सोपं. मग हे धाडस तुम्हाला करावं लागेल सरकार. आणि तुम्हाला जमत असेल तर मी करेन. नाही, मी करतो. मला थोडा वेळ दे. किती वेळ? अप्पे, हे बघ, फक्त 8 दिवस. शब्द आहे माझा. अर्जुनला आणि विनायकला मी हे सगळं सत्य सांगेन. पण त्याआधी त्यांच्या दोघांचं फोनचं बघतो. पण हे सत्य अर्जुनला माझ्याकडनंच कळलं पाहिजे. अरे आज सगळी गेली कुठं पण? अहो, आवरत असतील आतमध्ये. हा, बाकीचे आवडत आहेत, पण सुजय आणि प्रियांका सकाळीच गेले. झाले का साहेब रेडी? मग आम्ही छान छान आंघोळ केली आज. आज आम्ही दवाखान्यात जाणार आहे ना. अरे हो, मी तुला सांगणारच होतो की अमोलला डॉक्टरांकडे घेऊन जा म्हणून. भाऊजी, अहो आता आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही. अमोलला 2 आई बाबा आहेत. त्यामुळे एकाचं जरी चुकलं तरी दुसरा लगेच आठवण करून देणार. आमची ही असती तर अमोलला 2 आजी ना आजोबा बी झाले असते की. हा, हाय कदम, तुम्ही असं काय म्हणताय? आई आहे की इथंच. कुठे गेली तेव्हा ती? हाय र, पण त्याला घ्यायला पाहिजे होती ना ती. विना काका, तूच म्हणतोस ना नियतीच्या रूपात काकीच आहे म्हणून. मग हा, अहो त्या आहेत म्हणून तर आपलं बाळ परत आलं ना घरात. हा, आणि अर्जुननं तर पुढचं सगळं प्लॅनिंग करूनच ठेवलं होतं की या ठिकाणी. हो, मग म्हणजे बाळ पोटात असल्यापासून ते त्याचा जन्म होईपर्यंत आणि त्यानंतर काय काय करायचं हे सगळं शोधून ठेवलं होतं त्याने. अर्जा तसा निवांत प्राणी आहे,
पण बाळाच्या बाबतीत एकदम कंबर कसली द्या ना. आता मी वडील झालोय ना. पण खरंच आहे अर्जुन, बाळाला सांभाळणं मोठं करणं लई मोठं काम आहे. तुम्ही जशी त्याची काळजी घ्याल तसा होणार आहे तो. एक मिनिट, तुम्ही म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून त्याची काळजी घ्यायची आहे. हो मग आपण सगळेच आहे ना आपल्या अमोलसाठी. हं? अगं रुपाली, आपण आहेच की, पण पोरग आई बापाकडेच मोठं होतं. हा अर्जा आहेच, पण आप्पी आहे म्हणल्यावर मला अजिबात काळजी नाही बघा कशाची. घेतली सुनेची बाजू घेतली. तुम्ही पहिल्यापासून तिच्याच पार्टीत आहे ना? नाही नाही, मला एक सांगा, तुम्ही नक्की माझेच वडील आहे का तिचे वडील आहे? अरे तुझाच वडील आहे, पण माझी लेकच आहे ना तशी, त्यामुळे तिच्याच बाजूचा आहे मी. अरे एक वेळ तू माती खाशील, पण माझी आप्पी कधीच चुकणार नाही. हा चला नाश्त्याला झाला तेवढा अपमान बाद झाला. अरे चला मी येतो. दे मी घेतो. तू बाळाला घे. वहिनी, ही तिघं बी ना अशीच खुश राहिली पाहिजेत बघा. अहो यांना माझी बी नजर नको लागायला. आणि आई सरकार कुठे? त्यांना नाश्ता नाही करायचं का? अरे होय, दादा अजून कसा आलो नाही बाहेर? मी थांबा, मी बोलवते त्यांना. मी चहा घेऊन आले. आरूची मार्क लिस्ट काय वाच येत नसतं की काय बी कोंबलं या बाईनं. हा वाटलं असेल घराची कागदपत्र असतील. अहो अहो, हे काय करताय तुम्ही? हळू बोल. दरवाजा लाव लाव लवकर लाव. खिडकी लाव. अहो पण हे मनीचं सामान उघडून काय बघताय? अगं तिचा फोन शोधतोय मी याच्यात. फोन कशाला? अगं असं काय करतेस? मी कबुली दिलेला व्हिडिओ त्या फोन मध्ये होता ना. अहो पण मग त्या बंट्याच्या फोन मध्ये नाही, त्याच्याकडे नाहीये. त्याच्याकडे जर असता ना तर तो आतापर्यंत गपच बसला नसता. अगं मनीला सुद्धा म्हटलं तुझा फोन फोडलाय मी, पण बघितलाच नाही ना तिचा फोन. शोधतोय पण सापडतच नाही. तू बघितलं का ग कुठे तिचा फोन? हा बहुतेक असेल. हा म्हणजे अहो त्या दिवशी ते घरात गोंधळ झालेला ना, तेव्हा घरात एक फोन होता चार्जिंगला लावलेला. कुठे फोन देऊ? हाय की, मी ठेवलाय की. अगं दाखव ना मग. काढ बघ बरं त्योच. ह्यो बघा. अगं ह्योच तिचा फोन. नक्की का? अगं नक्की. अगं ह्योच फोन घेऊन माझ्या भोराशी नाचवायची, माझा व्हिडिओ दाखवत. पण मग आता काय करणार याचं? आता ह्याला मागं नेऊन पुरणार. आधी ह्यात सगळं डिलीट करणार, माग बसूच ठेवणार नाही. अहो पण तुम्ही सांगणार होता, त्याचं काय झालं? अगं सांगेन की ग. अहो पण कधी? मी सांगतो लवकरच. हे बघ 8 दिवसात सांगतो एवढ्या. मी तसाच आप्पीला शब्द पण दिलाय. पण हे आप्पीला माहितीये, हे अर्जुनला आणि भाऊजींना कळू देऊ नका तुम्ही. नाही ते उगीच त्याच्यावर चिडतील. नाही तसं बोलू आपण आप्पीशी. तुमच्या गुन्ह्याची शिक्षा त्या बिचारीनं का भोगावी? अगं हो ग, आपण बोलू तिच्याशी. आधी ह्या फोनची वाट लावतो ना मी. मामा तर आता अर्जुन जाऊ दे, सोड. आपली गाडी घे पुढे. आडवा कशाला आला? जाऊ दे ना आता, सोड ना. चल.
एक पाऊल जरी पुढे आलं ना, आधी थोबाड फोडले, आता तांगड्या मोडील. गपचूप निघ इथून ना बंटे. आपे काय बोलतोय का? त्या दिवशी पण असंच काहीतरी म्हणत होता. ऐक ना, जाऊ दे, सोड, चल आपण जाऊया. आप्पीकडं माझ्या पाळाकडं बोट जरी केलं ना, तर ह्यावेळी मारणार नाही, मारून टाकील. अर्जुन चल, मी तुला चल म्हणतेय ना. अर्जुन चल.